कोरोना काळात जीव धोक्यात घालून आरोग्य सेवेचा कणा बनलेल्या आशा वर्करांच्या प्रलंबित मागण्यांना अखेर न्याय मिळण्यास सुरुवात झाली आहे। भाकपा आणि आयटकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत। त्यामुळे तालुक्यातील आशा वर्करांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। कोरोना प्रोत्साहन भत्त्याच्या मागणीसाठी भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते। या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भाकपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आशा वर्कर सहभागी झाल्या होत्या। प्रलंबित भत्त्याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात या आंदोलनाची महत्त्वाची भूमिका ठरली। 11 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सिरोंच्या प्रशासनाने तातडीने पावले उचलली। गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना कोरोना प्रोत्साहन भत्ता वितरित करण्याचे तसेच 7 दिवसांच्या आत अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे। कोरोना संकटाच्या काळात गावागावात सर्वेक्षण, जनजागृती, लसीकरण आणि रुग्ण व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आशा वर्करांच्या योगदानाची ही दखल मानली जाते। प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून आता आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होऊन सर्व पात्र आशा सेविकांना त्यांचा हक्काचा भत्ता वेळेत मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। माझं नाव आहे सुभद्रा संजय कोंडागोरला, जिंगानूर PSCची आहे मी। गाव आहे जिंगानूर। तर आम्हाला कोरोना काळातले जे पैसे देणार होते ते काही आम्हाला दिले नाही, म्हणून 11 तारखेला आम्ही इथं 11 जूनला पंचायत समिती इथं आंदोलन करतो म्हणून जमलेला। पण सरांनी असा आदेश दिले आम्हाला की 3 टप्प्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला देऊ असं सांगितले, म्हणून आम्ही हे आंदोलन इथंच आम्ही थांबवणार आहे। जर आम्हाला कोरोनाचे पैसे मिळाले नाही तर परत आंदोलन करणार, इथंच बसणार आणि बेमुदत आंदोलन करणार, बसून मात्र उठणार नाही। आम्हाला कोरोनाचे पैसे दिल्याशिवाय उठणार। आता तुम्ही एक काम करायचं, त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकाशी संपर्क साधा, या पत्राचा BDOच्या पत्राचा संदर्भ द्या त्यांना, बरोबर आहे। आणि काय फीडबॅक तिकडून मला फीडबॅक द्याल तुम्ही। नंतर मी इथे ग्रामसेवकांची मीटिंग बोलावतो आणि त्याच्यात सविस्तर चर्चा करतो। आता हे निधी कुठून 5% आणि 15 वित्त आयोगाचा असा निधी राहते आणि त्या निधी नियोजनामध्ये वेगवेगळ्या याच्यावरती खर्च करावा लागतो। तर त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये किती तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे किती पेमेंट होऊ शकते हा सगळा नियोजन करून त्याच्यातून 1, 2, 3 स्लॉटमध्ये मिळतील। पण ते आहे कुठे? ग्रामपंचायत स्तरावर आहे, तो पैसा माझ्या स्तरावर नाही। तर ग्रामपंचायतला आम्हाला विश्वासात घेऊन आरोग्याचा जो निधी आहे तर तो 100% प्रयत्न करीन मी, तुम्हाला तुमचं मानधन मिळालं पाहिजे, बरोबर आहे। प्रयत्न करू आम्ही। माझी विनंती आहे, मी तोडगा काढतो, इथे प्रभारी आहे मी। आता माझी 20 तारखेपर्यंत मी इथे आहे। 20 तारखेपर्यंत जे काही प्रयत्न करता येतील करू आणि हे 100% मिळवून देण्याचा प्रयत्न करू, काय अडचण नाही। आणि आंदोलनाची काही गरज नाही, तर हा आंदोलन मागे घ्याल अशी विनंती करतो।